मला जरा तुमच्याशी बोलायचंय, तात्यासाहेबांच्या बायकोबद्दल. हो मॅडम, तात्यासाहेबांची बायको जिवंत आहे हे ऐकून आम्हाला सुद्धा धक्काच बसलाय. मॅडम, पण त्यांना खरंच कोणीतरी पळवून नेलं असेल का? हो, मला तरी तसंच वाटतंय. आणि यामागे नक्कीच तात्यासाहेबांचा हात आहे. आपल्याला तालट राहावं लागेल. साताऱ्याचा कोपऱ्यान कोपरा पिंजून काढा. हो, लागा कामाला. मॅडम, मी आधीच सगळ्या चेक पोस्टला अलर्ट केले. जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे फोटो पाठवले. ग्रेट, लागा कामाला. हो. मॅडम. साहेब, सर. सर, तुम्ही अचानक. हो, कामही तसंच आहे. या ना. नाही, असू द्या, मला जरा महत्वाचं बोलायचंय. मंजिरी, मी जे ऐकले ते खरं आहे? तात्यासाहेब मोहिते यांच्या पत्नी? हो सर, बातमी खरी. तुम्ही त्यांना प्रत्यक्ष पाहिले? नाही सर, मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी नाही पाहिलं, पण मला सत्याने सगळं सांगितलं. आणि मी आणि सत्या गेलो होतो तेव्हा पण त्या जर कोमामध्ये असतील तर त्या स्वतःहून हॉस्पिटलमधून कशा काय निघून जातील? सर, त्या स्वतःहून जाणं शक्य नाही. नक्कीच कुणीतरी घातपात केले. सर, मालिनी मॅडमच्या जीवाला धोका आहे. आपल्याला लवकरात लवकर त्यांचा शोध घ्यावा लागेल आणि मला तुमची मदत लागेल त्यासाठी. डेफिनेटली, नक्कीच मी आपल्या बरोबर आहे. आणि माझ्या टास्क फोर्सला मी ऑलरेडी ऑर्डर दिलेल्या आहेत. थँक्यू सर, थँक्यू सो मच. हे बघा, काही करा, आकाश पाताळ एक करा, परंतु तात्यासाहेब मोहिते यांच्या पत्नीचा शोध घ्या. येस सर. ठीक आहे, येतो मी. सर, एक मिनिट. हे काय? तर तुम्हाला माहिती आहे माझं घर जवळून खाक झाले, त्यासाठीच पोलीस क्वार्टरचा अर्ज दिलाय. काही काळजी करू नका, लवकरात लवकर मी अप्रूव्हल घेण्याचा प्रयत्न करतो. थँक्यू सर. येतो. बलमा, ऐक, त्या सजावटवाल्याला फोन कर. त्याला सांग सगळा कार्यक्रम एकदम व्यवस्थित झाला पाहिजे. तू व्यवस्थित लक्ष घालून करून घे सगळं. हो, करून घेतोच. सत्य मी काय म्हणतो माहितीये का, एखादा हॉल बुक केला असता तर व्यवस्थित सगळं झालं असतं रे. परत तेच, तुला किती वेळा सांगितलंय मी, हा कार्यक्रम मला घरातच करायचा आहे. विषय संपला. महाराज म्हणतात मला, आमरे बाहेर, बाहेर आमरे. मिसेस लिंबराज, आमरे, कान काय फुटलं का तुझे? बाहेर ये. नवरा आलाय तुझा, नवरा. आई, हा कशाला आला असेल? आमरे थांब, अशा अवस्थेत स्वतःला त्रास करून घ्यायची काही गरज नाही. मी बघतो. बघितलं का सपने, आपण व्हाईट कॉलर वाली लोक ह्या असल्या सडाफटिंग लोकांमुळे का नाही, म्हणजे ज्यांचा ना आगा न पिछा, अशा लोकांमुळे अजून आपल्याला काय काय सहन करावं लागणार आहे ती देवालाच ठाऊक. मम्मी, मी काय म्हणते, व्हाईट कॉलर ऐवजी व्हाईट पदरवाले पाहिजे होतं का? ते म्हणजे साडी नेसतो ना आपण म्हणून. हा लागतो नाकाचा शेंडा. सपने, चल जाऊन बघू त्यांचा पेताड जावाई काय दिवा लावते ती. आमरे, तुझे काय संस्कृत अंगावर आली गे? बाहेर. एक बलमा. हे लिंबराज, काय प्रकार आहे? आज चल शांतपणे बोलूया आपण. घर पोडे, तू कोण आहे रे मला शिकवणारा? तिकडचे राव, मला ऑर्डर द्यायची ना काय? चल, आमरेला बोलवा आधी बाहेर, नाही तर मला तुझ्या घरात जा. कशी बाहेर हल्ली? ए, मागू, इथंच थांबायचं. सॉरी सॉरी, चुकलं, माफ कर, पाय पडतो. तुमच्या घरी आलोय ना की आपण?